हा देवाचा, तो देवाचा, ती देवाची, हा देवाचा, हा पास्टर, सगळे देवाचे आपण म्हणतो. पण बायबलचं काय वचनात लिहिलं आहे? आत्मा ओळखा. प्रत्येक आत्मा, हालेलुया, तो देवापासून आहे किंवा नाही, त्याला देवाने निवडलं आहे किंवा नाही निवडलं, त्याला देवानं सेवा दिली आहे किंवा नाही दिलेली, हे तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांनो ओळखायला पाहिजेत. सगळेच आत्मे देवापासून आहेत का? नाही. बायबल त्याला पुरावा देतो, सगळे देवाचे लोक नाहीत. विभिन्न आत्मा, काही देवाच्या आत्म्याने आहे, तर तुम्हाला आणि मला कळतं. 11 वर्ष देवाच्या मंडळीमध्ये तुम्ही आणि मी आज तपासलं आहे. ज्या लोकांना, लक्ष द्या, जे लोक इकडे आलेत सेवा कार्य करण्यासाठी, त्या लोकांनी काय तुम्हाला शिकवलं, काय तुम्हाला त्यांनी जाणीव करून दिली. आणि ज्यावेळेस ते देवाचं वचन बोलत होते, देवाने त्यांच्याकडून ते देवापासून आहेत किंवा नाहीत याचा पुरावा देखील देवाने तुम्हाला दिला. 11 वर्षापासून प्रत्येक देवाचा दास इकडे आला, दासी देवाच्या इकडे आल्या, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्ही ऑब्झर्व करा, मी कोणालाही या ठिकाणी बोलवत नसतो. जे देवाचा आत्मा मला गाईड करल त्याच लोकांना या विधीवर प्रार्थना करण्यासाठी, वचन सांगण्यासाठी संधी हवी आहे. येशू मसीह की कोणाला बोलून उपयोग नाही, कारण मी पण तपासतो हा व्यक्ती देवापासून आहे किंवा नाही. आज मला खूप मेसेज येतात, मला पायल साहेब आम्हाला प्रार्थनेसाठी बोलवा, मेसेज देण्यासाठी बोलवा, आधी आम्हाला संदेश देण्यासाठी बोलवा. आम्ही काय म्हणतो त्यांना? थांबा जरा, जोपर्यंत देव मला प्रगट करणार नाही पवित्र आत्मा, तोपर्यंत तुम्हाला उत्तर देणार नाही. वाट पहा. कितीतरी लोक बोलवतात, कितीतरी लोक इकडे येऊ इच्छितात, परंतु मी त्यांना वेटिंग वरती ठेवलेला आहे. जोपर्यंत देवाचा आत्मा मला प्रगट करत नाही, दाखवत नाही, तोपर्यंत त्या लोकांना मी तुमच्यामध्ये आणणार नाही. कारण मला माहित आहे की तो आत्मा देवापासून आहे, तो देवाचा दास आहे किंवा देवाचं काम करणार आहे किंवा नाही, हे मला कळालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, संत यहोवान देखील या ठिकाणी म्हणतो की त्या काळामध्ये पुष्कळ लोक होते. आज पण या संपूर्ण मंडळीमध्ये आणि आजूबाजूच्या मंडळामध्ये पुष्कळ लोक आहे, परंतु प्रत्येक आत्मा देवापासून आहे का नाही, देवाचं शिक्षण देतोय का नाही, हे फार महत्वाचं. ऑब्झर्व करा, जे लोक शाळेमध्ये असेच भरती केलेत ना, माल घेऊन 15-20 लाख रुपये घेतले आणि त्यांना सर्टिफिकेट वगैरे दिलेत आणि ते शिक्षक म्हणून शाळेमध्ये भरती करून घेतलेत ना, या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, ज्यांनी खरी डिग्री केली ना त्याला गणित कसं सोडवायचं त्याला माहित आहे, परंतु ज्यांनी डिग्री केली नाही ना त्याला फक्त एकच गोष्ट कळते, वाचून दाखवायचं त्या विद्यार्थ्यांचा तोटा होऊ. बरोबर आहे ना? आणि मग घरचे ज्यावेळेस विद्यार्थी आपल्या घरामध्ये येतात, कुटुंबामध्ये येतात, ते म्हणतात पप्पा हे सर नुसते वाचून दाखवितात, 70,000 80,000 पगार आहे, पण नुसते वाचून दाखवितात. आणि तळमळीने शिकवलेले सर त्यांची वाहवा करतात, त्यांची प्रशंसा करतात, त्यांचं कौतुक करतात. हे सर खूप चांगलं गणित सोडवतात, असं नाही समजलं असं समजून सांगतात, तसं नाही समजलं तसं समजून सांगतात. शिक्षण फार महत्वाचं आहे. मग परीक्षण करा, 2011 पासून तर 2024 पर्यंत देवानं आज तुम्हाला आणि मला काय दिलेलं नाही, काय तुम्हाला देवाच्या आत्म्याने शिकवलेलं नाही, काय देवाचा आत्मा तुम्हाला शिकवत नाही. शिक्षणाकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. सगळेच लोक देवाचे जर असते ना, त्यांनी सगळ्यांनी शिक्षण दिलं असतं, पण शिक्षण बाजूला राहतं आणि दुसरंच काहीतरी चालतं. परवा दिवशी मी न्यूज पाहिली आणि त्या न्यूजमध्ये मी ज्या व्यक्तींबद्दल नेहमी बोलायचो, कधी बोललो नाही मी, पंजाबमध्ये तुम्हाला काय चाललंय सगळं माहित आहे, आणि मी कितीतरी परीक्षण केलेलं या गोष्टीचं. तर लोकांना नुसतं डोक्यावरती हात ठेवायचं आणि पाडायचं,
आहे ना. आणि हात ठेवला का नुसतं हो असं असं करतात, गुरगुर 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 गुरगुर. हे त्याच्या बोकांडी पडतं, ते याच्या बोकांडी पडतं, ते याला लाथा मारतं, हे त्याला लाथा मारतं. कितीतरी परीक्षण करा. आणि युट्यूब वरती त्यांना 2-2, 3-3 लाख लोक पाहतात. माझा प्रश्न हा आहे, दुरात्मे लागलेले लोक पण तसे लोळतात हो, भूत लागलेले लोक पण तसे लोळतात. बायबल त्याला साक्षी देतं. मग मला सांगा, ज्या लोकांमध्ये पवित्र आत्मा असंच लोळवतो का? हे शिक्षण कळणं महत्वाचं आहे. पवित्र आत्मा माणसाच्या जीवनाला ज्यावेळेस स्पर्श करतो ना, माणसाच्या हृदयाला पहिली टोचणी लागते. कारण तिथे शिक्षण असतं. पवित्र आत्मा एक देव आहे त्रैक्यामधला, ध्यानात ठेवा. आणि ज्यावेळेस तो बोलतो ना, हे वर्ड आहे ना, आता बोलतोय, हे माझे नाही आहेत, हे पवित्र आत्म्याचे शब्द आहेत. हे ज्यावेळेस पवित्र आत्मा बोलतोय ना, यहोवा तेच सांगतो, मनाला टोचणी लागते. आपल्याला शिक्षण देतो, तो सद्बोध देतो आणि आपल्या चुकांना आपल्याला दाखवतो तो, की मी आज काय चुका केलेल्या आहेत, मी कुठं चुकलेले आहे, मी कुठं हुकत आहे. देवाचा आत्मा आम्हाला गाईड करतो. आज खरं शिक्षण इथं असतं. आणि मग सगळीकडे धिंगाणा. आणि त्या बातम्यामध्ये मी पाहिलं, त्या व्यक्तीला लोकांनी न्यूजवरती आणलं आणि न्यूजवरती आणून त्या लोकाला पुढं आणून सगळं दाखवलं. हे अमकं तमकं फलानं जे जे करत होते सगळं टीव्हीला ओपन दाखवत होतं. कितीतरी लोक पाहत असतील. न्यूज नॅशनल वरती हा प्रोग्राम झाला त्यांचा. त्या ठिकाणी अनेक भोंदू म्हणजे सगळेच लोक त्या ठिकाणी धरले जातात. सेवक लोक, फादर लोक, आपले पोथी पुराण वाचलेले, ग्रंथ करणारे, पारायण करणारे सगळे लोक येतात, जे थोटान भोंदू म्हणतात त्यांना. आणि मग हे बऱ्याचशा गोष्टी झाल्यानंतर त्या काही लोकांनी त्याचा डेमो देखील करून दाखवला. तुम्हाला माहिती आहे डेमो पण, एक माणूस असे हात कसे हलवू शकतो. एक त्यांच्यातलाच एक शिकडी मनुष्य होता जो विश्वास नसता. त्याचा विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त हा चमत्कार करतो आमच्या पंजाबमध्ये, चांगलं काम देवाचं. पण हे हात हलवणं, हे असं करणं आणि रपारपा पडणं, हे देवाचं काम नाही. मी प्रॅक्टिकल करून दाखवतो. म्हटलं हे कसं होतं. आणि त्या व्यक्तीनं, तुम्हाला सांगतो, दोन व्यक्तीला उभा करायचा आणि त्याच्या हातावरती असे फटके मारायचा आणि तो व्यक्ती देखील असं करायचा. हात हलवायला लागला का त्या व्यक्तीने जसं जसं केलं ना, तो व्यक्ती सुद्धा हात हलवायचा. मग काय, 1 घंटा बातम्या चालल्या आणि 1 घंट्यामध्ये मी त्या ठिकाणी परीक्षण करत होतो. बघा, जगातले लोक सुद्धा हे पवित्र आत्मा नाही हे जागृत करून देतात. हे सत्याचा आत्मा नाही हे देखील जागृत करून देतात. हात हलवणं आणि उड्या मारणं आणि पालथं उलथं पडणं आणि नुसतं उड्या मारून हे करणं, हे पवित्र आत्म्याचं काम नाहीये. येशू मसीह की हे खोटे आत्मे आहेत. आले का नुसते पाड 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 डोक्याला, जोपर्यंत पडत नाही तो मुलगा किंवा मुलगी, ती आई बहीण, तोपर्यंत तिला सोडायचंच नाही. हे कोणतं पवित्र आत्म्याचं काम आहे? कोणता आत्मा काम करतो? आत्मे ओळखा या ठिकाणी लिहिलंय. सगळेच आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत, सगळेच आत्मे भविष्यवाणी करतात किंवा नाही, याचं तुम्ही आणि मी परीक्षण करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. प्रत्येक शब्दाचं परीक्षण करा. प्रत्येक शब्द निहाळा त्यांचा, ते काय बोलत आहे, काय सांगत आहे, बायबलचं सांगतात का नाही सांगतात, ते चांगलं बघा, त्यांच्याकडे न्याळा त्यांना. कुठल्याही मिटिंगला जायचं, कुठेही जायचं, तिकडं प्रार्थना, इकडं क्रुसेड, इकडं सभा, इकडं चर्च, चाललो आम्ही गाडी करून तिकडं, चाललो आम्ही प्रार्थनेला तिकडं, चाललो आम्ही इकडं, चाललो आम्ही तिकडं. अरे काय चाललं? अशाच्याने तुमच्यामध्ये कधीच देवाचा आत्मा काम करू शकणार नाही तुम्हाला, आणि खरं आणि खोटं कळू शकणार नाही. नेहमी लक्षात ठेवा. सावधान. या दिवसाबद्दल परमेश्वर तुम्हाला आणि मला सावधान करणं महत्वाचं आहे. त्यावेळी देवाचे लोक येतात. इफिस या ठिकाणी मंडळी परीक्षण करायचे असं लिहिलेलं आहे. यवान देखील या ठिकाणी म्हणतो, त्याची बायबल बरोबर तुम्ही सांगड घाला. त्यांच्या मुखातून निघणारा एक एक शब्द ते काय बोलतात, बायबल मधून बोलतात का तपासा. ते जर बायबल मधून बोलत असेल तर सांगा, नसल बोलत ना तर मग सावधान राहा. त्या काळच्या मंडळ्या, त्या काळचे लोक त्या काळामध्ये तपासायचे, पण ह्या काळात
अशी मंडळी झालेली आहे, तपासत नाही कोणाला, परीक्षण करत नाही. तो समोरचा माणूस चांगला सूट बीट घालून आला रे आला, 4 व्हीलर गाडीमध्ये आला रे आला, पॉवरफुल आहे, देवाचे सेवक आहे. अरे देवाचे सेवक आहे कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी सांगितलं मला देवाचे सेवक आहे? हे तुम्ही आणि मी कळा. पवित्र आत्म्याला विचारा, हा देवा तू पाठवलेला दास आहे का? ही देवाची दासी आहे का? तुम्ही आणि मी परीक्षण केलं पाहिजे, त्यांना नेलं पाहिजे, किंवा त्यांना काय बोलतात काय नाही हे तपासलं तुम्ही आणि मी पाहिजेत. देवाच्या सेवकांनो किंवा सेवा कार्य करणाऱ्या लोकांनो, प्रत्येक शब्द हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवाच्या मुखातून किंवा देवाच्या सेवकाच्या मुखातून बाहेर पडत असतो. एक एक शब्द, तो छोटा बोलूया किंवा मोठा बोलूया, आमच्या अंतःकरणाला त्या शब्दाचा स्पर्श झाल्याशिवाय राहत नसतो. आमेन. प्रत्येक शब्द देवाच्या सामर्थ्यानेच भरून बाहेर पडतो, समोरच्या व्यक्तीला तो स्पर्श करत असतो. पण जे खोटे असतात ना, त्यांचं परीक्षण न केल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला भेटत आहे. आणि पौलाने सुद्धा देवाचा सेवक त्या ठिकाणी इफिसकरच्या जी मंडळी आहे त्या मंडळीला देखील त्यांनी इशारा दिला होता की असे लोक तुमच्यामध्ये ज्यावेळेस येतील ना, तुम्ही सावधान राहा, तुम्ही हुशार राहा, तुम्ही चतुर राहा, कारण ते लोक तुम्हाला देवाच्या प्रेमापासून वेगळे करतील, तुमचा आवेश डाऊन करतील, तुमची प्रार्थना थंड करतील, तुमचे गाणे थंड करतील, तुमची स्तुती आराधना थंड करतील, तुमच्या बायबलवरचं प्रेम थंड करतील, एकदम तुमच्या जीवनात ते शांत जीवन करून टाकतील तुमचे. मग आज चाललं काय लोकांचं, गेलं तर गेलं, चर्चला नाही गेलं, जाऊ दे आता ऑनलाईन झालेलं आहे, आता कुठं जायचं नाही, आपण घरातच ऑनलाईन बघायचं आहे ना. आता मीडियाची सुविधा आलेली आहे, सगळे लोक म्हणतात आता ऑनलाईनच बघायचं, कशाला जायचं चर्चला, कशाला जायचं मंदिरात, कशाला जायचं देवळात, जायचंच नाही, घरामधूनच बघायचं, युट्यूब लावायचं आणि चॅनल लावलं का त्याच्यातच बघायचं ऑनलाईन प्रार्थना, तिथंच गुडघे टाकायचे आणि प्रार्थना करायचं. कुठं लिहिलंय बायबलमध्ये? अरे देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. उगाच म्हणी काय अशा चुकीच्या लावलेल्या आहे काय कोणी? मंदिर देवाने लावून दिलेलं आहे. ऑनलाईन प्रार्थनेने मनुष्याचं जीवन कधी आनंदी होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जर ऑनलाईन केलं असतं वरून तर सांगा, मग तो म्हटला असता हा लय आदामाने पाप केले वरतून, मी पण ऑनलाईन तिथून पिक्चर दाखवतो बघा वर माझ्याकडं. नसता आला प्रभू येशू ख्रिस्ताने वरतून ऑनलाईन केला असता, असं बघितलं असतं का स्वर्गात? प्रॅक्टिकल आहे जीवन येशू ख्रिस्ताचं. पौलाचं जीवन प्रॅक्टिकल आहे. ख्रिस्ताने रक्त प्रॅक्टिकल मध्ये सांडलेलं आहे. हातापायामध्ये खेळ ठोकलेत, कृती सहित ठोकलेले आहेत. असाच फक्त बोलत नव्हता तो. म्हणून परीक्षण हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. म्हणून पौल देखील इफिस या ठिकाणची जी मंडळी आहे त्या मंडळीला काय देत आहे? इशारा देत आहे. तो इशारा समजून घ्या. आणि जे लोक इशारा समजून घेतात ना, ते लोक आपल्या पाळकाबरोबर, आपल्या मेंढपाळाबरोबर नेहमी विश्वासू राहतात. पाहूया वचन, प्रेक्षितांचे कृत्य याचा 20वा अध्याय. म्हणून फार महत्वाचा आणि फार गरजेचा आहे. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे, हिरव्या कुरणा बोला आम्हाला चारितो. बोला येशू माझा, बोला सारे आम्ही त्याची, अरे हिरव्या कुरणात हो आम्हाला चारित. बोला हालेलुया, आमेन हालेलुया, आमेन हालेलुया, ओ हालेलुया आमेन. खरा मेंढपाळ नेहमी तळमळीने सेवा कार्य करत असतो. त्याची नेहमी इच्छा असते की त्याचे लोक वाढावे, सेवा कार्यामध्ये प्रभूला त्यांनी चांगल्या प्रकारे ओळखावं. म्हणून खऱ्या मेंढपाळाची जी तळमळ आहे ना, ते हृदय आहे ना, त्या मंडळी समोर तो मांडतो. ते 2 लोक असू द्या किंवा 200 लोक असू द्या, खरं हृदय हे मोकळ्या मनाने मंडळीच्या समोर मांडलं पाहिजे. आणि जिथं सत्य आहे तिथं देवाचा आत्मा त्या मंडळीला शिक्षण देण्यामध्ये निपुण करत असतो किंवा वाढ करत असतो.
20वा अध्याय. प्रेक्षितांचे कृत्य अध्याय क्रमांक 20 आणि वचन क्रमांक 28. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वांकडे लक्ष द्या. तुम्ही स्वतःकडे व सर्व कळपाकडे काय ठेवा? लक्ष ठेवा. स्वतःकडे काय ठेवा? हाय रे, तो प्रार्थना नाही करीत, ती गाणे गात नाही, काय लोकांचं कारण ती चर्चला येत नाही, ती अर्पण देत नाही, ती दशांश देत नाही. आपण बोट कोणाकडे करतो? करा करा. काय वचनामध्ये काय लिहिलं आहे? परत एकदा. तुम्ही स्वतःकडे व ज्या बस. तुम्ही स्वतःकडे कोण करताय? स्वतःकडे लक्ष आहे का तुमचं? आहे का? मी प्रार्थना करतो की नाही बघा. मी देवाला किती विश्वासात जीवन जगायचं ते बघा. मी किती आज्ञा पालन करतो ते बघा. मी देवाचा किती धन्यवाद करतो. स्वतःला बघा. अरे दोन काय करतात, लोक काय करतात, कुड्या उड्या मारतात, सोडा त्यांचं. स्वतःला पहिलं तयार करा. माहित नाही तुम्ही दुसऱ्याकडे पाहता पाहता स्वतःलाच गमवून बसतात, स्वतःचा विश्वास हारून बसतात. दुसऱ्याकडे पाहता पाहता येशू त्यांना घेऊन जाईल, तुम्हाला इथंच ठेवून जाईल. बसा बोंबलत. काय फायदा आहे? स्वतःकडे लक्ष द्या. नवरा येतोय का नाही, घरचे येतात का नाही, करतेत का नाही प्रार्थना, ते सोडा. मला देव कळाला आणि मला करायचंय. स्वतःकडे बायबलच्या वाचनामध्ये काय लिहिलं आहे? लक्ष द्या. आत्मिक जीवनात पण लक्ष द्या. आत्मिक जीवनात, आध्यात्मिक जीवनात आणि नंतर शारीरिक जीवनात लक्ष द्या. भौतिक जीवनात लक्ष द्या. काही लोक म्हणतात नाही आता आत्मिक जीवनात खूप आहे, वचनच 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 बोलायचे, आजारी पडल्यावर दवाखान्यात जायचं नाही, प्रभूने मला बरं केलं ना तरच बारा वाहण्यात, नाही तर जायचंच नाही दवाखान्यात. मर तसाच मग. वेळेच्या अगोदर मर, नको गोळ्या खाऊ, दवाखान्यात नको जाऊ, मर वेळेच्या अगोदर. तुला मारायची हौस आलेली, प्रभू नाही मारी तुला. तू स्वतः मरण ओढून घेतोय. दवाखाने कोणासाठी उभे केले देवानं? मला ते परिवार भेटलं ते सांगतो मी तुम्हाला, माझ माणसं नाही काही. ते म्हणजे दवाखान्यातच जायचं नाही, आता स्वतःकडे लक्ष द्यायला सांगितलंय. तू जर चांगला आहे बाबा, धष्टपुष्ट आहे, चांगला आहे सगळ्या गोष्टीमध्ये, तरच बाकीचं होईल ना. मी जर अंथुरणामध्ये जर पडलो तर काय होणार आहे? दुसऱ्याला म्हणतो तुम्ही चांगले राहा, हे करा, ते. अरे तू उठ. तू पहिले स्वतःची काळजी घे, स्वतःची तब्येत सांभाळ, स्वतःला आध्यात्मिक जीवनात परीक्षण करा, स्वतःकडे लक्ष द्या पहिलं. झालं लोकांकडे पाहणं, याच्याकडे पाहणं, शेजाऱ्याकडे पहा, बाजूवाल्याकडे पहा, फक्त चर्चमध्ये आल्याकडेच बघायचं. हा काय तो काय, बस एवढंच. घरी गेलं ना, मी आणि माझा देव, मी आणि माझं काम, मी आणि माझा व्यवसाय, मी जे शेती, माझा धंदा, माझा व्यवसाय, बस. दोन काय करतं, कोण काय झोपतं, कुठं काय जातं, काय करतं, सगळं सोडून द्या. स्वतःकडे लक्ष द्या. फार महत्वाचं आहे. वाचा. तुम्ही स्वतःकडे व सर्व, वाचा वचन वाचा. यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने व स्वतः करता मिळवली तिचे पालन तुम्ही करा. आम्ही जर देवाची सेवा कार्य करतो ना, आम्ही स्वतःकडे पहिले लक्ष देतो. काय होतं, दुसऱ्यांसाठी आम्ही धावलोय आतापर्यंत. 24 वर्षापासून सेवा कार्य चालू आहे. दुसऱ्यांसाठी रात्रंदिवस धावायचं, कष्ट करायचे, प्रार्थना करायचं, सगळं काही करायचं. त्याचा फोन आला का पळ, याचा फोन आला का पळ, हे कर ते कर ते कर, चालूच आहे त्यासाठी. पण स्वतःच्या परिवाराचं काय, स्वतःच्या जीवनाचं काय, स्वतःच्या घराचं काय, स्वतःच्या लेकरांचं काय, स्वतःच्या घरात काही आहे किंवा नाही, लेकरांना काही शिक्षणाला आहे का नाही, त्यांना अन्न वस्त्र पाणी निवारा आहे का नाही. अरे दुसऱ्यांच्या घरांचं भलं करता करता, कल्याण करता करता, तुम्ही दुसऱ्यांच्या कुटुंबाचं हित करता करता आपल्या परिवाराचं वाटोळ करून राहिले. दुसऱ्यांना वेळ आहे, सेवक लोकांना बोलावल्या बरोबर तिकडे हजर. आपल्या परिवाराकडे कोण लक्ष देणार? आपला परिवार नरकात जाऊन द्यायचं का? आपल्या परिवारात भांडणं चालू द्या, वाईट वाईट गोष्टी चालू द्या, आणि बाहेर बाकीच्या परिवार नाही सुटले पाहिजे सैतानाच्या बंधनातून, आहे ना. आजारातून निघले पाहिजेत बाहेर, मंत्रतंत्रातून बाहेर निघले पाहिजेत, करणी कौटळातून बाहेर निघले पाहिजेत, आहे का नाही. दुसऱ्यांची काळजी घेता घेता दुसऱ्यांचं कल्याण करा. स्वतःच्या परिवाराकडे, स्वतःच्या जीवनाकडे लक्ष,
अरे तुला आजारी पडलाय नाही त्याच्यासाठी जावं लागेल प्रार्थना. अरे तू आजारी त्याचं काय? तुला उठता येत नाही, थंडी ताप, त्याच्यातून तू बाहेर निघला नाही आणि तू गाडी चालून त्या व्यक्तीला प्रार्थना करण्यासाठी बरं करण्यासाठी जाणार का? आणि चक्कर येऊन जर गाडीवरती पडला आणि गाडी खाली जरी मिळाला तर परत मंडळीतल्या लोकांना हेच म्हणायला होईल, पाळक मेला गाडी खाली. पाळकाचा ऍक्सिडेंट झाला, पाळकाला अक्कल नाही का? ताप आलेला आहे, चक्कर येतात, अशक्तपणा आला, धावून धावून प्रार्थना करून करून जरा रेस्ट करा शरीराला, सांभाळा जरा शरीराला. काय फायदा? मंडळीतले लोक परत नाव ठेवायला मोकळे. एवढा मोठा देवाचा सेवक, देवाचं एवढं चांगलं वचन सांगत होता आणि ऍक्सिडेंट मध्ये गेला. पण कोण? देवांनी आला का त्याला? आजार आला ना. अरे स्वतःकडे लक्ष द्या. अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, ज्या काही गोष्टी असल त्याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी जे संत पौल जर तुम्ही आणि मी जरी पाहिला, तुम्ही आणि मी या ठिकाणी लिहिलं आहे, इफिस या ठिकाणी मंडळीमध्ये सेवा कार्य करत असताना तो या ठिकाणी म्हणतो तुम्ही जबाबदार आहात. जेवढे लोक या ठिकाणी येतात ना मंदिरामध्ये, या मंडळीला जबाबदार मी आहे. येशू मसीह की काय आहे? कारण इफिस मध्ये जे लोक आहेत, तुम्ही आणि मी पवित्र शास्त्राचा जर अभ्यास केला तर फार डीप मध्ये लिहिलं आहे. वचन 27 वाचा, 27 वचन. कारण देवाचा संपूर्ण मनोदय, देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. हाय काही केली का मी सांगायची? नाही. सांगा. 14 वर्ष स्टार्ट झालेलं आहे. 14 वर्षापासून देवाचं जे हृदय आहे ते मी सगळं तुमच्या समोर ओतत आहे. जिथं जिथं जाईन तिथं तिथं देवाचा मेसेज, देवाचा संदेश मी पूर्ण हृदयाने ओतत आहे. तो म्हणतो मी कसर केली नाही, कशात मी माघार घेतलेली नाही. जेवढं मला माझ्या जीवनातून तुम्हाला देता येईल, देवाच्या वचनातून, देवाच्या सेवेमधून मी तेवढं तुमच्यामध्ये रक्त ओतण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी रक्त ओततोय तुमच्यामध्ये. आज एक एक शब्दातून रक्त ओततोय. पौलाने देखील त्या मंडळीमध्ये ते केलेलं आहे. जेवढं तो म्हणतो लोकांना सांगायचं मी मंडळीतल्या लोकांना, तेवढं माझ्या हृदयातला मनोदय किंवा माझ्या देवाच्या इच्छा माझ्या हृदयापासून मी त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. पुढं काय लिहिलंय? 27. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. हा, मग बघा, येशू ख्रिस्ताचं रक्त त्या पौलाने ओळखलेलं होतं, त्याच्या समोर हा मांडण्यात गेला होता ना. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो आज तुमचा नाश व्हावा ही माझी इच्छा नाहीये. मंडळीतल्या लोकांचा नाश व्हावा ही माझी इच्छा नाहीये. म्हणून या मंडळीतल्या लोकांना देखील मी काय करत आहे, निरअपराध जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या रक्तापासून तुम्ही वाचले गेले पाहिजेत, यासाठी मी परिपूर्ण देवाचा मेसेज तुम्हाला मोकळ्या मनाने सांगत आहे. इकडे दबाव नाही, इकडे दडपण नाही आणि इकडे भीती नाही. ज्या येशू ख्रिस्ताच्या रक्तानं तुम्हाला आणि मला तारण मिळाले, मोक्ष मिळाला, उद्धार मिळाला, ते रक्त मी तुम्हाला ख्रिस्ताचं पुढे मांडून सांगत आहे की येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी काय केलेलं आहे. तुम्ही आणि मी एकेकाळी दोषी लोक होतो, लक्षात ठेवा. अपराधी लोक होतो, गुन्हेगार लोक होतो आम्ही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला आणि मला निर्दोष मुक्त केलेला आहे. पौल देखील त्या मंडळीत ओढून ओढून सांगायचा आणि त्या लोकांना सावधान करायचा. देवाचे जे खरे शिक्षक आहेत, निवडलेले लोक आहेत, तळमळीने लोकांना ते सांगतात. काय रक्त ओतण्याची गरज आहे का? देवाचे दास आलेत, काय सांगितलं त्यांनी, काय शिकवलं त्यांनी, काय तळमळ आहे, कशाविषयी सांगत होते ते? देवाच्या वचनामध्ये हीच गोष्ट तुम्हाला आणि मला प्रमुख बघायला मिळते. या जे देवाचे लोक निवडलेले आहेत या जगामध्ये, लक्षात ठेवा, निवडलेले लोक नेहमी तुम्हाला शिक्षणातून मार्गदर्शन करतील. नेहमी त्यांच्या हृदयात तळमळ असेल, तळतळ असेल की तुम्ही लोक वाचले गेले पाहिजेत, तुम्हाला सुटका मिळाला पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी सावधान करायचं त्या ठिकाणी पौल सावधान करत होता. तर आमचंही कर्तव्य आहे की तुम्ही सावधान राहा, तुम्ही हुशार राहा, तुम्ही चतुर राहा. कारण त्या लोकांना पौल तारणारा मार्ग सांगायचा, आम्ही देखील तोच मार्ग तुम्हाला सांगतो. आम्ही फसवा फसवी अजिबात करत नाही, करणार नाही. आम्ही जर फसलो ना तर आमच्या पाठीमागे येणारे पण चिखलात पडतील.
आम्ही जर खड्ड्यामध्ये आहेत ना, येणारे आमच्या मागं पण खड्ड्यामध्ये पडतील, पण आम्हाला कळालंय की आम्हाला खड्ड्यात पडायचं नाही. आम्हाला ट्रेक मार्ग कळाला. येशू म्हटला मी मार्ग आहे, येशू म्हटला मी सत्य आहे, आणि येशू म्हटला मी जर तो मार्ग आम्हाला कळाला तर आम्हाला सगळं रस्त्याने चालायचं आहे. आम्हाला माहिती आहे ती जबाबदारी आमच्या खांद्यावरती आहे. सेवक लोकांच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे. देवाच्या लोकांना आमच्या खांद्यावरती जर जबाबदारी आहे, या मंडळीला घेऊन आम्हाला स्वर्गामध्ये जायचं आहे, नरकामध्ये नाही. म्हणून आम्हाला क्लिअर आणि कट लोकांसमोर हे ठेवणं गरजेचं आहे. कोणाला आवडो अगर नाही आवडो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण ज्या प्रभूने मला सांगितलेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. जिथं सावधान तिथं सावधान राहायला सांगितलं पाहिजे. जिथं प्रेम तिथं प्रेम द्यायला सांगितलं पाहिजे. जिथं दया तिथं दया द्यायला शिकवलं पाहिजे. जिथं जिथं काही असेल तिथं तिथं ते गोष्टी तुम्हाला करणं शिकवणं गरजेचं आहे. वाकडं तिकडं विरुद्धार्थी करून त्याला काही उपयोग होणार नाही. हालेलुया. मग जे लोक पौलाची सेवा कार्य जे आहे, किंवा पौलाचं जे वचन आहे, किंवा पौलाचा द्वारे जो पवित्र आत्मा बोलणारा होता, तो पवित्र आत्म्याला जर काही लोक पौल काय सांगत त्याला काय अक्कल आहे का बोलत लोक. पौलाची चेष्टा करायचे, मजाक करायचे, हेटाळणे करायचे, सगळं काय करायचे. पण लक्षात ठेवा, पौलाला देवानं निवडलेलं होतं. कोण निवडलं होतं? देवाने. पौलाला देवाने निवडलेलं होतं. साक्ष आहे आम्हाला बायबलमध्ये. पौलाचं नाव असंच नाही आलं, शाऊलाचा पौल असाच झाला नाही, आणि त्याला विधर्मी लोकांसाठी देवानं निवडलेलं होतं असं लिहिलं आहे. त्याला जेव्हा डोळे उघडले त्याचे, बर्नबाने प्रार्थना करून, आणि मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून तिने प्रार्थना केली, आणि तो म्हटला देवाचा आत्मा मला दाखवत आहे. बर्नबा तो म्हणतो की पौला, तुला विधर्मी लोकांसाठी देवाने निवडलं आहे. तू विधर्मी लोकात जाऊन, अन्य जातीच्या लोकात जाऊन देवाच्या वचनाची घोषणा करशील. पण या ठिकाणची जी फीस, या ठिकाणची जी मंडळी होती, पौल वचन सांगायचा आणि ते पौलाची चेष्टा करायची, मजा करायची, टिंगल करायची, मस्करी करायची. अरे पौल बोलत नव्हता, पौलातून बोलणारा हा पवित्र आत्मा होता. त्रेक देवामधला एक देव होता, पवित्र आत्मा त्याच्यातून बोलत होता. म्हणून आज कितीतरी लोक आहेत इकडे वचन चालू असताना काय करतात? हा, चेष्टा करताय, मजा करताय, मस्करी वाट घेतात. पास्टरला काही कळत नाही, पास्टरला काही अक्कल नाही, काही बोलतात. वचन चालू असताना बडबड करणं, हे करणं, ते करणं, सगळे टिंगल टावाळी करतात. करा करा करा, ज्याला करायची त्याने बिंदास करा. पण ध्यानात ठेवा, हे वचन माझं नाहीये, हे शास्त्र माझं नाहीये. हे शास्त्रामध्ये वसणारा होली स्पिरिट आहे, बोलणारा आज पवित्र आत्मा आहे. मी ज्या देवाची सुवार्ता तुम्हाला सांगतो, त्या परमेश्वराची ओळख तुम्हाला सांगतो, तो देव आहे. जर तुम्ही माझी नाही चेष्टा करत, जे वचन माझ्या मुखातून पवित्र आत्मा बोलतोय ना, त्याला तुम्ही ठोकरतात, त्याला तुम्ही नाकारतात, त्या देवाची तुम्ही चेष्टा करतात, त्या देवाची तुम्ही मजाक करतात. आणि जर ही मजाक या मंडळीतले लोक करत असतील, या जगातल्या मंडळीतले लोक जर करत असेल ना, तर निश्चित समजून चला, देवाच्या वचनाचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आहे. इथं तर इथं होणार, परंतु मृत्यूच्या नंतर, लास्ट मुद्दा आहे का, मृत्यूच्या नंतर इथं अपमान केल्याचा परिणाम असा होणार आहे, न विझणाऱ्या अग्नीच्या भट्टीमध्ये त्या मानवाचा आत्मा न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त टाकून देणार आहे. ज्या ठिकाणी बायबलमध्ये लिहिलं आहे रात्रंदिवस रडणं आहे, तिथं किडा देखील मरत नाही. किडा साधा त्या अग्नीत टाकल्यानंतर रात्रंदिवस किंचाळ्या आवाज येतो त्या ठिकाणी. आठवा, त्या श्रीमंत माणसाला पाणी भेटत नाही, तिथं हा आत्मा शरीर मातीला जाऊन मिळेल, कुणी जाळील, कुणी पुरील, कुणी काही करीन. परंतु देवाच्या आत्म्याचा जर या शरीराने, या आत्म्याने, जीवाने जर त्याची स्तुतीने आराधना केली नाही, त्याच्या शब्दाला जर मान दिला नाही ना, हे शरीर मातीला जाऊन मिळेल, पण याच्यातला आत्मा जाब आहे ना, जाब आहे ना. मातीच हे शरीर माझ मातीला जाणार, मातीच हे शरीर माझ मातीला जाणार.
मग अमर आत्मा माझा देवा, अमर आत्मा माझा देवा तुझ्याकडे येणार. मग पाप पुण्याचा न्याय रे माझा, पाप पुण्याचा न्याय रे माझा तूच करणार. आलं लक्षात? इथं जर अपमान केला ना, तिथं पाप पुण्याचा काय होणार आहे? हिसाब न्याय करेगा हमारा प्रभु यीशु ख्रिस्त पूरे जगत का. मग नाश झाल्यानंतर आत्म्याचा काय फायदा? नरकात जर आत्मा गेला तर काय फायदा आहे? म्हणून या ठिकाणी काय लिहिलं आहे? पौल म्हणतो आम्ही आमच्याकडे लक्ष देतो, आमच्या नंतर मंडळीकडे लक्ष देतो. आमच्याकडे लक्ष देतो, आमच्या घराकडे लक्ष देतो, नंतर मंडळीकडे लक्ष देतो आम्ही. कोणाचा नाश कोणी करून घेऊ नका, नाही तर तुमचा आत्मा नरकात जर गेला ना, सगळी सेवा व्यर्थ होईल. म्हणून या देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूया. आमेन. आमेन. हालेलुया.